चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम येथील यात्रेला प्रारंभ होऊन 31 डिसेंबर ते 31 जानेवारी एक महिना लोटला, परंतु या यात्रेत आतापर्यंत एकही टूरिंग टॉकीज सुरू झाली नाही। यात्रेतील जागेचा टूरिंग टॉकीजसाठी लिलाव झाला असताना त्यावर पंचायत समिती अधिकारी सातंगे, सोनवणे व यात्रा निरीक्षक यांच्या मिली संगमताने जागा विकून लाखो रुपये कमवल्याचा आरोप लक्ष्मी टॉकीज सतीश डफडे यांनी केलाय व पंचायत समिती अधिकारी असून देखील बाकी जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असल्याचा आरोप करण्यात आलाय। यात्रा व्यवस्थापनाचे अधिकारी सोनवणे व ईश्वरदास सातंगे यांनी सदर जागा परस्पर विकल्याचा आरोप लक्ष्मी टूरिंग टॉकीजचे संचालक सतीश डफडे यांनी केलाय। 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत सिनेमा टॉकीजचे सर्व सामान बहिरम यात्रेत पडले राहिले। सर्व पुरावे असतानाही चांदूर बाजार पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी यांनी दिला खोटा अहवाल व भ्रष्ट दोषी अधिकारी यांची केली पाठराखण। गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी बहिरम यात्रेतील टॉकीजचा अहवाल कसा सादर केला याचा आरोप व बहिरम यात्रेत मनोरंजन जागेत दुकाने विकून अधिकारी यांनी पैसे खाऊन टॉकीजचे लाखोचे नुकसान केल्याचा हाही आरोप त्यांनी यावेळी केलाय। बहिरम यात्रा मी माझ्या जागेची सिनेमा टाकीची जागेची पावती फाडली, रितसर एनओसी घेतली। त्या नंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यात्रा निरीक्षक आणि यात्रा अधिकारी जे लोक इथे आहेत त्यांनी माझ्या प्लॉटच्या जागा विकून मला टाकीजसाठी जागा उपलब्ध करून दिली। माझं 1 महिन्यापासून सामान सर्वत्र पडलं इथे। मला टाकीज लावून वारंवार विनंती केली। त्यानंतर विनंती केल्यानंतर मी कलेक्टरकडे अर्ज दिला, आमदारकडे अर्ज दिला, खासदारकडे अर्ज दिला, SDO साहेबाकडे दिला, गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदूर यांच्याकडे अर्ज दिला। एवढ्या विनंती केल्यानंतर महिनाभर मला यांनी जागा दिली नाही। माझं सामान अद्याप इथं पडू असून आता मला नोटीस कळवण्यात आली की मला इथं तुम्हाला जागा सामान दुसऱ्याने अतिक्रमण केलं। पंचायत समितीने कबूल केलं की दुसऱ्या जागा अतिक्रमण केली आहे। अक्षरशः यांनी अधिकाऱ्यांनी जागा विकल्या। याच्यावर कारवाई करून माझा नुकसान भरपाई 1 महिन्याचा मजुराचा खर्च, माणसाचा खर्च जवळपास 4-5 लाख रुपये खर्च असलेला तो या अधिकाऱ्यांनी भरून द्यावा व या सातंगे व यात्रा निरीक्षक सोन्याचा यांना निलंबित करण्यात यावे। अशा प्रकारचा अनधिकृतपणे प्रकार करून अवैधरित्या पैसा वसुली करून यांनी या माझ्या जागेवर अतिक्रमण करून मला जागा दिली नाही।